पाक नाही, मावा नाही आणि कंडेन्स मिल्कसुद्धा नाही. तर सिंपल वस्तूंपासून मिनिटातच आपण बनवणार आहोत खोबऱ्याचे लाडू. कापसासारखे मऊ एकदम मिठाईच्या दुकानात मिळतात ना, अगदी तसेच. बनवायला अतिशय सोपे आहेत की तुम्ही कधीही कुठलंही फंक्शन असेल, पार्टीला जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून कधीही खाऊ शकता. आणि मी एक अशी सिक्रेट देखील सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे लाडू चविष्ट लागतील. चला तर वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात आधी सुपर टेस्टी लाडू बनवायला आपण घेणार आहोत डेझिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा भुगा. इथे मी 1 कप घेतला आहे. मेजरमेंटसाठी घरातील कुठलीही वाटी, पेला सेट करा आणि त्यानुसार तुम्ही सर्व जिन्नस मापाने घेऊ शकता. आता गॅसवर नॉनस्टिक असलेली कढई चढवूया. शक्यतो हेवी बॉटम असलेली कढई घ्या. कढईमध्ये टाकूया 2 चमचे साजूक तूप. नारळाचं स्वतःचं असं तेल असतं, त्यामुळे जरासुद्धा आपल्याला जास्त तूप घालायची गरज नाही आहे. तूप हलकंसं गरम झाल्यावर त्यात टाकूया डेझिकेटेड कोकोनट. आता इथे आपल्याला हे खोबरं तुपामध्ये हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. गरम केल्यामुळे खोबऱ्यामधून ऑइल रिलीज होईल. त्याचबरोबर खोबऱ्यामधला जो फ्लेवर असतो तो बाहेर येतो. त्यामुळे नारळाच्या लाडूंना जास्त स्वाद येईल आणि त्याची शेल्फ लाईफ पण वाढेल. हलकंसं परतून घ्यायचं, परंतु कलर चेंज करायचा नाही. खोबऱ्याचा सुगंध यायला लागला की त्यात टाकूया दूध. आपण इथे 1 कप डेझिकेटेड कोकोनट घेतला आहे, त्याला अर्धा कप किंवा पाऊण कप दूध घेऊया. हे उकळलेलं दूध रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेलं आहे. आता हे दूध टाकून छान असं कोकोनटमध्ये मिक्स करूया आणि मीडियम फ्लेमवर जोपर्यंत खोबरं दुधाला ॲब्झॉर्ब करत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं. हे असे लाडू तुम्ही कधीही बनवू शकता. विशेष म्हणजे फ्रीजमध्ये ठेवा, 15 दिवस खराब होत नाहीत. खूप मस्त रेसिपी आहे. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवाल, कारण काही पाक वगैरे बनवायचा नाही आहे किंवा मावा बाजारातून जाऊन आणायची गरज देखील नाही आहे. फक्त तुम्ही हे सतत हलवत राहा. हा सगळीकडून भाजला गेला पाहिजे. जेव्हा आपण दुधाबरोबर खोबरं भाजतो तेव्हा खोबरं पण सॉफ्ट होतं. तुम्ही बघू शकता दुधाला खोबऱ्याने छानपैकी ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आता या स्टेजला आपण टाकूया साखर. इथे मी अर्धा कप साखर घालते. आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता. लो फ्लेमवर सतत हलवत राहायचं. आता थोड्याच वेळात साखर थोडं पाणी सोडायला सुरुवात होते, त्यामुळे तुम्हाला थोडंसं हे पातळ वाटेल. पण हलवत राहा आणि खोबऱ्याबरोबर ते छान मिक्स होऊन जाईल. हे आपण साखरेबरोबर जेव्हा मिक्स करतो तेव्हा त्याला बाइंडिंग छान येतं आणि त्यामुळे लाडूचा आकार पण छान येतो. बघू शकता साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता इथे मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, जे मिठाईच्या दुकानात लाडू मिळतात त्याच्यात घालतात, ते म्हणजे मिल्क पावडर. इथे दुधाची पावडर 2 ते 3 चमचे घालणार आहे. एकदम माव्यासारखी टेस्ट या मिल्क पावडरमुळेच येते आणि त्यामुळे लाडू खूप जास्त स्वादिष्ट बनतात. दुधाची पावडर टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर दुधावरची साय पण याच्यात टाकू शकता किंवा काय करायचं, थोडेसे काजू घ्यायचे, ते मिक्सरला बारीक करून यात टाकू शकता. आपण इथे पांढरे शुभ्र खोबऱ्याचे लाडू बनवत आहोत, त्यामुळे रंग सफेदच ठेवायचा आहे. कलर चेंज होऊ द्यायचा नाही. सगळ्या वस्तू चांगल्या मिक्स झालेल्या आहेत. कन्सिस्टन्सी बरोबर आहे. खूप पातळ नाही, खूप घट्टही नाही. मिश्रण असं गोल गोल फिरत पण आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा. आता या लाडूंना नारळाचाच फ्लेवर आला पाहिजे, यासाठी मी यात वेलची, जायफळ वगैरे काही घालणार नाही आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर टाकू शकता. आता हे मिश्रण हलकंसं थंड करायचं. हलकंच थंड करायचं, पण थोडंसं गरम पाहिजे. आपण असं घेऊन बघायचं की असं इझिली लाडू बनवू शकतो. हातामध्ये असे लाडू बांधूया. आता हा असा हळूहळू फिरवायचा आहे. अशा तऱ्हेने फिरवला हातावर म्हणजे त्याचा शेप चांगला येतो. मी दुसरा लाडू बनवून दाखवते. हा पहा,
अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतले. आता बाजारामध्ये जे लाडू मिळतात त्याला वरून कोकोनट लावलेलं असतं. तर अशा तऱ्हेने आपण याला डेझिकेटेड कोकोनटमध्ये रोल करून घेऊया. रोल करताना जास्त जोर देऊन करू नका, नाही तर लाडूचा शेप बिघडून जाईल. तर सगळे आपण कोट करत जाऊया, म्हणजे खूप टेम्पटिंग वाटतात. तर हे घ्या आपले हलवाई स्टाईल नारळाचे लाडू. दिसायला सुंदर आहेत, खायला तर तुम्ही विचारूच नका. टेक्स्चर बघा ना, बघता क्षणी खावासा वाटणारा, खूपच छान. हे लाडू बनवून 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता, कारण आपण मिश्रण छान भाजून घेतलं असल्यामुळे बिलकुल खराब होत नाही. कुठल्याही सणाला बनवू शकता. खूप सोपे आणि झटपट होतात. तर तुम्ही जरूर बनवा आणि तुमचे छान छान कमेंट पाठवा. कशी वाटली सिंपल, क्विक अँड इझी कोकोनट लाडू रेसिपी? आवडली तर एक लाईक जरूर द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.